तर जय श्रीराम मंडळी, कसं आहे? बरं आहे ना? मी तुमचा व्लॉगर पीके स्वागत करतो एक नवीन व्लॉगमध्ये. तर जात होतो कामावर आवरून, तर सोन्या भाऊकडे जरा पैसे घेऊया म्हटलं. काल मक्याचे पैसे आलेलो, असं खन 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 मोजून दिला बघा. एवढं भारी वाटलं ना, सकाळ सकाळ पैसे आला, एकच नंबर. त्यामुळे त्याच्याकडे जरा पैसे घेतलो आणि बाहेर येऊन बघतो तर आमचा कार्तिक भाई आला. तर आज त्याचं पण बिल येणार होतं, त्यामुळे पार्टी खुश. आणि मोबाईल काढून व्हिडिओ घ्यायला तर इकडं तिकडं पळायला लागला. तर तिथून जरा बहिणीच्या घरी आलो. आमचे भाचे एवढा अभ्यास करते ना, फक्त काय करते त्यालाच माहीत असते. तर तिथनं हेल्परकडे जरा मशीन म्हटलं चेनिंग करत ये पुढं. तर हेल्पर घेऊन आला आणि तिथं गाड्या वगैरे आलेल्या बघा. असं मुरमाचा स्टॉक आहे इथं आमचा. ते सगळं गाड्या वगैरे लावलेलं होतं. तर तिथं थोड्या वेळानं जरा सोन्याभाऊला जरा तोंड दाखव म्हटल्यावर लपून बसायला लागला. तसं काय याला कोण पोरगीच देणार आहे. तर जेवणाचं जरा टाइम झालेला, त्याला जरा गाड्या भरून दे म्हटलं. तर गाड्या भरून दिला. तर तिथं बिहारी भैयानं गाड्या भरून दुसरं एक कांड केलेला. काय केला चला तुम्हाला दाखवतो. तर जाता तिथं पाणी मारलेलं होतं, तर जरा गाडी घसरून गेलेली खाली. काय लई घसरली नव्हती, जरा घसरली, तेवढी दिली काढून. तर जेवणाच टाईम झालं तर एकापेक्षा एक व्हिडिओ केले पळायला लागले. तर जेवण वगैरे आवरून जर डिझेल नव्हतं म्हणलं लावलं मशीन साईडला. तर मशीन लावून ते जर बहिणीच्या घरी गेलो साईडला. तर तिथं भाची बघा मोबाईल काढून व्हिडिओ काढायला लागला, तर ही लागली नाचायला व्हिडिओत घेते म्हणून. तर आणि जाऊन मांजरासारखं जरा लपून पण बसले. काय नाही होत, चालायचं. तिथनं आलो जरा पेट्रोल टाकून. तर तोपर्यंत बहिणीचा कॉल येत होता की जत्रेला ये म्हणून. तर जरा बहिणीला भेटायचं म्हणून गेलो लिंगनूरमध्ये. तर बहिणीने सांगितली पाणीपुरी. तेवढं खाल्लो आणि परत निघालो बघा घराकडं. असं म्हणत होती की मी लई काळा आहे, तिच्यापेक्षा काळे तर मी आहे, त्यामुळे काही विषयच नाही. तर व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जय श्रीराम.